पोहे अनेक प्रकारे वापरले जातात आणि पोहे म्हटलं की आपण फक्त कांदे पोहेच बनवतो. आज मी तुम्हाला पोह्याचा वापर करून एक मस्त अशी रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे पोह्याचे कटलेट्स. हे बनवण्यासाठी खूप सोपे आहेत आणि खूप टेस्टी बनतात. चला तर मग बघूया गरमागरम आणि मजेदार असे पोह्याचे कटलेट्स. रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 3 बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण 1 वाटी भिजवलेले पोहे घालून घेऊया. सोबतच इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालायच्या आहेत आपल्याला यामध्ये. आणि अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे, ती यामध्ये घालून घेऊया. आणि राहिलेले सर्व पावडर मसाले आता यामध्ये घालून घेऊया. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धनापूड, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा मीठ. हे मिश्रण आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आता या मिश्रणाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून याचे आपल्याला छोटे छोटे कटलेट्स बनवून घ्यायचे आहेत. हे अशा पद्धतीने मी हा कटलेट्स बनवून घेतलेला आहे. हे पहा. आता हे सर्व कटलेट्स इथे रोल करून घेतलेले आहेत. तेल तापत ठेवलेलं आहे. तेल छान गरम झालेलं आहे. एका पॅनमध्ये आपण हे आता दोन्ही साइडने गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेऊया. हे आता एका साइडने आपण गोल्डन होईपर्यंत फ्राय करून घेतलेले आहेत. आता आपण हे पलटवूया. इथे तुम्ही बघू शकता याला किती छान असा रंग आलेला आहे. आणि हे आपण आता दुसऱ्या साइडनेही छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता दोन्ही साइडने छान असं गोल्डन ब्राऊन हे कटलेट्स झालेले आहेत. इथे आपण टेस्टसाठी यावरती थोडासा चाट मसाला स्प्रिंकल करणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता किती छान असे कटलेट्स तयार झालेले आहेत. अगदी 15 मिनिटात तयार होतात. आता आपण ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आणि आपले पोह्याचे कटलेट्स इथे तयार झालेले आहेत. हे तुम्ही बघू शकता. हे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता. अशाच क्विक रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.